नमस्कार. टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दौंड शहरामध्ये आहोत. दौंड शहरामध्ये अ, एकनाथ शिंदे गटाचे अ, शहर प्रमुख जे रोहनजी घोरपडे ते आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांची भूमिका काय आहे. लोकसभेसाठी आपली भूमिका काय आहे? महायुतीचे उमेदवार नेत्राताई पवार होण्याची शक्यता आहे. ठरल्यातच जमा आहे. त्यांच्याकडनं जो तालुक्याचा अनुशेष बाकी आहे तो भरून निघावा अशी अपेक्षा आहे पूर्ण दौंड शहर व तालुका वासियांची. शहरातले रेल्वेचे प्रश्न, शाळेचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. त्याबाबत त्यांनी लोकसभेत आवाज उठवून प्रश्न मार्गी लावावेत अशी दौंडकरांची इच्छा आहे. काही वर्षात दोन तालुक्याचा विकास झालाय असं तुम्हाला वाटतंय? मागील 10 वर्षात बऱ्यापैकी झालेला आहे. आमदार राहुलदादा कोल्हे यांच्या पाठपुराव्याने प्रयत्नातून खूप खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झालेली आहेत तालुक्यात. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खासदार जर निवडून आले तर त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय असेल? पेक्षा शहरात रेल्वेचे जे विद्यार्थ्यांसाठी अपडाऊन करतात त्यांच्यासाठी लोकल चालू करणे. परत शहरातला पाण्याचा विषय जो की दिसाड पाणी दौंड शहराला उपलब्ध होतं ते रोज मिळावं यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा. शिवसेना शिंदे गटाचे दोन शहर प्रमुख घोरपडे यांनी सांगितलं आहे की ज्या शहरासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत, शिक्षण असो किंवा रस्ते असो किंवा रेल्वेचा प्रश्न असो, हा मार्गी लागावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे निवडून येणाऱ्या खासदाराकडून. टॉक इंडियासाठी संतोष जाधव, दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.